हाय हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर आज आहे रविवार आणि आज आम्ही गेलो होतो आमच्या खंडोबाला. 2025 साल नवीन वर्ष लागल्यापासून आम्ही गेलोच नव्हतं. जायचं जायचं म्हणून नाही का, काहीतरी कामानिमित्त राहूनच जात होतं. पण आज साहेबांना म्हटलं नाही, आज आपण खंडोबाला जायचंच. तर निघता करता तुम्हाला तर माहिती, घरातलं सगळं आवरता करता आहे ना, घरातून निघालं जवळजवळ आम्हाला 10 वाजले होते. आणि 10 वाजता आम्ही निघलो तर छान मंदिरामध्ये पोहोचलो. असं वाटलं होतं लवकर गेलोय पण गर्दी नसेल, पण तिथं तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी होती. रविवार पण होता आणि अमावस्या पण होती, चैत्र महिन्यातला शेवटचा दिवस. आणि यात्रेला सजवलेला असेल ते आतमध्ये नेटचं मस्त, तर ते पण छान होतं. अजून काही काढलं नव्हतं त्यामुळे मंदिर एकदम भारी दिसत होतं आणि छान असं देवाचं दर्शन घेतलं. किती प्रसन्न मूर्ती आहे आमच्या खंडोबाची बघा. तर आमचा खंडोबा दावडी निमगावचा आहे आणि इथं मस्त मॅट टाकली आहे, कारण सगळे भावी भंडार खोबरा उधळतात आणि साईडनी प्रदक्षिणा मारतात ना, भंडार खोबरा उधळता. तर पाय बाजू नये म्हणून छान भाविकांची सोय केली बघा. पिवळ्या कलरची मस्त मॅट टाकून ठेवली. इथं नंदीला पण आयुषने भंडार खोबरं वाहिलं आणि पूर्ण मंदिराला येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगलं म्हणत त्याने पूर्ण मंदिराला भंडार खोबरं उधळलं. आम्ही पण त्याच्या पाठीमागे प्रदक्षिणा मारली. त्याच्यानंतर इथे एका ठिकाणी ना मी बसले, कारण आहे ना आयुषला आणि त्याच्या पप्पांना जायचं होतं तळी भरायला. इथं समोर मी तुम्हाला दाखवलं आणि तिकडून येतात ना, तिथंच तळी भरतात सगळेजण येऊन मंदिराच्या बाहेर. तर तळी भरून आले. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो, मस्त उसाचा गारगार रस पिलो, कारण 11:30 वाजले होते आम्हाला बाहेर आलो तेव्हा. आणि ऊन खूप लागत होतं आणि देवाच्या तिथे गेल्यावर आहे ना काहीतरी खातोच आम्ही कुठेही गेल्यावर. तर मग ह्यावेळेस आम्ही तिथे रस पिलो काही न खाता. तर छान दर्शन घेऊन आम्ही निघालो. तर मग येताना कनेरसर पण लागतं, ती देवी पण आहे आमची, आम्ही त्या देवीला पण जातो. तर तिथे एवढी गर्दी नव्हती, अगदी मोजक्या 10 मिनिटामध्ये आमचं तिथं दर्शन झालं. तर छान, इथलं पण मंदिर खूप छान आहे. कनेरसरची देवी या माई देवी आहे ही. तर तुम्ही पाहू शकता किती फ्रेश वाटते मंदिरात आल्यावरती. आणि छान असं मंदिरात आम्ही इथं दर्शन घेतलं, देवीची ओटी वगैरे भरली. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. तर जाता नाही ना आम्हाला मोराची चिंचोली लागते. तर रविवार असल्यामुळे काय बघा किती प्रचंड गर्दी आहे आणि पर्यटन स्थळ खूप खूप छान आहे. तर गर्दी पाहून तुम्हाला असं वाटते का एक दिवस मोराच्या चिंचोलीला भेट द्यावी? मला तर असं नक्कीच वाटले, त्यामुळे आम्ही तर एक दिवस भेट द्यायला नक्कीच येणार आहोत. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.